आता वाजले 6:30 तर मी पोळ्या केल्या। आता करते भरलेली भेंडी। आई सगळं घर आवरलेलं आहे, फक्त थोडंसं आता पाय पुसणे वगैरे भिजत टाकले, ते नंतर घासेल। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। ओके, आज आहे सोमवार, आज डेट आहे 26 आणि मी करते पूजा। इथं आता सगळं आवरलं इथलं सगळं आणि मला इथं पुट्टा लागत होता कारण की इथं तेल वगैरे सांडलं, त्यामुळे मग मी पुट्टा टाकणार आहे आणि आता पूजा करून घेते, मग मी बोलते। ओके, आता मी इथलं सगळं आवरलं, सिलेंडर वगैरे नीट ठेवलाय आणि आता काल मम्मीने कांदा आणि बटाटा दिले होते आम्हाला, लसूण थोडा, तर मी ते नीट ठेवते आता। ओके, सगळं मी आवरलंय नीट, एवढं छान वाटतंय आता मला। खालचं झालंय फक्त आवरून घेतलं, वरचं सगळं आवरायचंय नीट, कारण की दीदीला ऑफिसला जायला लागायचं, ती फक्त डबा वगैरे करून जायची, तर तिला टाइमच नाही भेटायचा आवरायला वगैरे काय। तर मी सगळं आवरलं, सगळं अस्तव्यस्त होतं, सगळं वेगळं होतं। तुम्हाला मी दाखवते आता कसं मी सेट केलेलं आहे। ते असं मस्त दिसतंय। रॅक नाही आहे त्यामुळे जरा थोडंसं भांड्यांचा प्रॉब्लेम होता। इथं भांडी ठेवली आहेत, इथं डबे ठेवलेत, मसाल्याचा डबा, आमचं बिस्किट वगैरेचा डबा, इथं पिठाचा डबा ठेवला आहे खाली। आणि हे मी नंतर थोडंसं टिक्कीत होतं त्यामुळे ओल्या पिशवी झालं म्हणून सगळं काढून ठेवलेलं। ह्यात कांदे बटाटे वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि इथं मूग तूर सगळं ठेवलेलं आहे आणि एवढा कचरा सगळं, आणि फॅन पण आणलेला आहे आम्ही। हे सगळं आवरायचं आहे मला आता। हे सगळं नीट आवरून ठेवलं, इथं सगळ्या पिशव्या आहेत आणि हे आता व्हॅक्सचा डबा वगैरे सगळं आणलं होतं, सँडविचची मशीन आणलेली आणि हे सगळं आता आवरायचं आहे। हे जाळी छान नाही वाटत इथं, त्यामुळे नीट सेट करायची मला। आणि इथं आहे पाणी वगैरे सगळं। ही आहे आपली सँडविचची मशीन, कोणी बघितलं नसेल तर आमचा पहिले बिझनेस होता पिझ्झा सँडविच, आम्ही कोरोनामध्ये द्यायचो, तर त्याच्यानंतर मग सँडविचची मशीन आता वापरतच नाही, त्यामुळे मग इकडे आणली। ही आहे मशीन सँडविचची। आता ह्याला मी ठेवून देते। आम्ही पितो उकळून पाणी, त्यामुळं मग आता मी बॉटलमध्ये भरून ठेवते उकळलेलं पाणी, कारण की मागच्या वेळेस मी तिकडे त्यामुळे 2 आठवडे राहिले होते, तर पाणी खराब येत होतं। डन। वाटतंय सांगा नक्की। आता मस्त वाटतंय। आता हे कळशी वगैरे सगळं हे मी साफ करणार आहे। किचन वाटतं उद्या धुणार आहे सगळं, आता सगळं पुसून ठेवणार आहे। एवढी भांडी काढलीत मी आता आणि मस्त आता जरा साफसुथरं वाटतं। इकडचं कचऱ्याचा डबा वगैरे धुवायचा आहे, कारण की कचरा वगैरे मला असं अजिबात घाण नाही आवडत, मम्मीला मला, त्यामुळे मग आता सगळं धुणार आहे। पायपुसणी पण धुतली, एक 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 धुते हळूहळू, कारण की कालचं ट्रॅव्हलिंगमुळे थोडंसं हे होतं, पण हळूहळू हळूहळू काढणार सगळं मी। आता हॉलमध्ये पण तुम्हाला दिसत असेल तिथं खाली सगळा पसारा आहे, तो पण आवरून ठेवायचा मला। आता इथलं पहिले झाडून वगैरे काढते, फरशी पुसायची नंतर छान। पूजा वगैरे झाली तुम्ही बघितलंच असेल, आणि आता पहिले भांडे घासून घेते, मग सगळं आवरते, मग फरशा पुसते।
कपडे तर झालेलेच आहेत. कपडे काय त्याने धुतले नाहीत, ते धुतले मी आता सगळे. आणि आता छान वाटते, जरा आवरत गेलं छान वाटतं. आणि चलो दाखवते तुम्हाला अपडेट काय काय मी आवरते ते. आणि क्विक अपडेट, डोळ्याचं थोडंसं बरं आहे. आता काल असं टम्मू झालं होतं वर, गोळ्यांनी लगेचच फरक पडला. तर आता दुपारच्या वेळी गोळ्या घेणारे, म्हणजे थोडंसं दुखायचं राहील. नाही तर एवढा भाग असा गाडी चालवताना एवढा दुखत होता, असं वाटत होतं गाडी सोडून द्यावी बार. पण चालवले मी. चलो बाय. आता मी इथं कचऱ्याचा डबा धुवून ठेवला स्वच्छ मस्तपैकी. ते सगळं घाण झालं होतं आणि एवढा कचरा निघला, एवढा सगळं तसंच होतं. तर मी एवढा असं सगळं झाडून बिडून काढलं आता सगळं. तरी हे सगळं आवरायचं आता. मी जेवणारे पहिले, मग फरशी पुसणारे. हे सगळं बॅग, हे इथले कपडे सगळं आतमध्ये ठेवायचे. आणि हॉल जरा बरा वाटतोय, सगळं वर ठेवून दिलं, काय काय सामान नाही लागत ते. आणि तिथं बाथरूममध्ये तुम्हाला दिसत असेल पाईप पुसणे वगैरे मी भिजत टाकलेत. आणि हे कपडे धुतलेत. आणि एवढं छान वाटतंय ना आता घर, मला जरा बरं वाटायला लागले. नाही तर एवढा असं घाण निघली ना कचरा, माती बिती सगळं. आता पुसून घेणार आहे छानपैकी मस्त फरशी. पहिले जेवते आता मी. गाई सगळं घर आवरलेलं आहे, फक्त थोडंसं तर पाईप पुसणे वगैरे भिजत टाकले, ते नंतर घासेल मी. आता जरा वेळ आराम करते. आणि तुम्हाला मागं दिसत असेल ॲडिशनल पडदा लावलाय मी. आणि तुम्हाला एकदा मी दाखवते घर कसं वाटतंय. कसं वाटलं घर नक्की सांगा. खूप मेहनत गेली त्याला. किती वाजले आता वाजले 3. आणि 3 वाजता माझं आवरलंय सगळं. तरी पण राहिलंच आहे. मी भिजत घातलंय कपडे म्हणजे पाय पुसण्या. तर मग ते नंतर धुईन मी. आणि आता पहिले मी गोळ्या घेते. मला गोळ्या दिल्यात ते मला थोडंसं बरं वाटतं आता, त्यामुळं मी गोळ्या आत्ता घेणार आहे दुपारच्या पण. आणि आता जरा वेळ बसणार आहे मस्तपैकी. एडिट करायचं व्लॉग माझा आणि लगेच पोस्ट करून टाकल. आणि हा एडिट करायचं आहे परत. तर चलो नंतर भेटूया. ओके, दुपारनंतर मी आत्ता भेटते आहे. आणि जरा वेळ पडलेच होते, म्हणजे लॉग एडिट आणि पोस्ट, मम्मीचा व्हिडिओ कॉल, दीदीचा फोन चालूच होतं. आणि आता वाजलेत 6:45 आणि मी आत्ता उठले चहा प्यायला. मला टाईम पण कळत नाही आज. नाही तेव्हा पर मला 5 वाजता चहा असं मी करते. पण आज कामं होती भरपूर, त्यामुळं मग 7 वाजता आता चहा उकळतोय. आणि आत्ता मी पाय पुसण्या वगैरे ते सगळं धुवून टाकलं. मग अशी मागच्या क्लिपमध्ये बोलले होते मी की ते धुवायचं राहिलं होतं, पण आता धुतलं मी पाय पुसण्या. कारण की खूप यार माती येते इकडं आणि सगळं मळतं पूर्ण पाय पुसणे. आता ब्लॅक कलरची टाकली आहे, म्हणजे कळणारच नाही मळलेली. ही ना ब्ल्यू कलरची आहे, म्हणजे आमच्या तिकडची आहे. आणि आज मी जाणार होते बाहेर कुठंतरी, इथं शंकराच्या मंदिरात जाणार होते, पण आज कॅपॅसिटीच नाही. आता परत गाडी काढा, वर लावतो ना आम्ही गाडी, आणि मग उतारे, मग खाली रोड चालू आहे. तर जाऊन द्या आता, उद्या जाईल बघू. आता चहा पिते मस्तपैकी, जरा फ्रेश वाटेल. आणि आता सगळं छान वाटते, घर फ्रेश वाटत नाही. आता काल आले तेव्हा मला काय करू पण नव्हतं वाटत आणि बघू पण नव्हतं वाटत काय, त्यामुळे आज मला छान वाटतं. आता फ्रेश वाटते. आता चहा पिते मस्तपैकी, थोड्या वेळ चार्जिंगला लावते फोन आणि मग बघू. हां, मला पोळ्या पण करायच्यात. आता वाजले 7, तर मग करून ठेवते 7:30पर्यंत चहा वगैरे पिला की. आणि भाजी पण करणार आहे कोणती तरी, बघू आता कोणती करते मी भाजी.
तुम्हाला दाखवेलच मी काय करणार आहे. आणि पोळ्या 2 करायच्यात फक्त. चलो. वाजले 6:30 तर मी पोळ्या केल्या. आता करते भरलेली भेंडी. आणि सकाळी पण भेंडी केली होती, पण आमची भेंडी खराब होईल म्हणून मग भेंडीच करणार आहे. एवढीच भेंडी आहे तर भरलेली भेंडी करणार आहे. दीदीला आवडती, मला पण आहे. थोडीच आहे ती भेंडी आता, पण तरी पण मी स्टील करते आता भरलेली भेंडी मस्तपैकी. आणि पहिले तर मी धुवून पुसून घेते. तुम्हाला मी एक किस्सा सांगते. लहानपणी मी स्वयंपाक करत होते. फर्स्ट टाइम भेंडीची भाजी केली, त्यात मी टाकलं पाणी. भेंडी रस्सा केला मी आणि सगळं फेकून दिला, कारण की चिकट होतं पूर्ण ते रस्सा. तर तेव्हापासून माझ्या चांगल्याच लक्षात आहे. आणि चला तुम्ही भेंडी चिरून घेते, मग मी तुम्हाला प्रोसेस दाखवते. भरली भेंडीची भाजी केली मी. आय थिंक मी असं वाटतं मला फर्स्ट टाइम केली भरली भेंडी, काय माहीत नाही. आणि आता थोडीशी भांडी पडली, ती पण घासून टाकते पटकन. मग आम्ही मी आल्यावर कुठेतरी जाऊ शकतो. बघू, लेट झालं तरी पण जाऊ कुठेतरी, कारण की इथं 11 वाजेपर्यंत चालूच असतं सगळं. तर बघू, तुम्हाला तसं दाखवलंच. वाजले 8:45 आणि ती आत्ता आली दीदी. आणि हे बघ सगळं आवरलंय मी. आवरलेलं आहे मी मस्त घर. आणि आता तिने आणलेला वडापाव मी तुम्हाला दाखवते. ती ना, आम्ही जिकडे होते तेव्हा ती म्हणायची की मी वडापाव आणला आणि हे तिथला फेमस आहे वाटतं तो, म्हणजे तिला आवडला खूप. तर ती म्हणली तू पण ट्राय कर, तर मी तुम्हाला दाखवते. आणि हा आहे तो वडापाव. आणि तिला चहा ठेवला आता. आम्ही दोघीजणी वडापाव आणि ती चहा पिल. कालचा लॉग साफसफाईचा कसा वाटला नक्की सांगा. एवढी घाण निघली तुम्ही बघितलंच असेल. आणि कसा वाटला नक्की सांगा. दिदीने पण लॉग घेतला. माझे गाल का लाल झालेत काय माहिती. आणि माझ्या अजून आंघोळ व्हायची. आता मी पाणी लावले. माझी बहीण आली होती, जरा वेळ आम्ही गप्पा मारत होतो. आणि आता आमचा प्लॅन ठरलाय की कुठेतरी जायचा. ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेल. आणि चलो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.